महायुतीने ओबीसींच्या पाठीत खंजीर खुपसला असल्याचा आरोप ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांनी केलाय। ते माध्यमांशी बोलत होते। यावेळी नवनाथ वाघमारे म्हणाले की ओबीसी नेते छगन भुजबळ आणि गोपीचंद पडळकर यांना मंत्रिमंडळात स्थान न दिल्याने ओबीसी समाजात तीव्र असंतोष पसरला असल्याची भावना त्यांनी यावेळी स्पष्ट केली। राज्यामध्ये ओबीसी समाज बांधवांनी असं भरभरून मतदान करून राज्यामध्ये 230 पेक्षा जास्त त्यांचे आमदार निवडून आणण्याचं काम ज्या ओबीसी मुळे झालं, ज्या ओबीसी नेत्यामुळे झालं, ते ओबीसीचे ज्येष्ठ नेते नामदार छगनरावजी भुजबळ साहेब आणि गोपीचंदरावजी पडळकर साहेब या दोघांना डावलण्यात या महायुतीनं आलेलं आहे। खरं तर गेल्या 1 वर्षापासून हे दोन्ही लढाऊ ओबीसी नेते राज्यभर फिरून ओबीसीचं अस्तित्व टिकवण्यासाठी फिरत होते आणि ओबीसींना आधार देण्याचं काम करत होते। आणि ज्या नेत्यांनी ओबीसींना आधार दिला आणि ओबीसींच्या मनातील भीती घालवण्याचं काम केलं, असे भुजबळ साहेब असतील, पडळकर साहेब असतील, यांना मंत्रिपद मिळणार अशा आशाने पूर्ण मंत्रिमंडळाच्या विस्ताराकडे राज्यातील ओबीसी समाज डोळे लावून बसलेला असताना काल ज्या 39 मंत्र्यांनी शपथ घेतली त्यामध्ये ओबीसीचं दैवत छगनरावजी भुजबळ साहेब असतील आणि दुसरे लढवय्ये नेते गोपीचंदराव पडळकर असतील, यांना 39 मंत्र्यांमध्ये न घेतल्यामुळे राज्यामध्ये एकदम संतापाची लाट पसरलेली आहे। खरं तर मला अजितदादा पवार यांना आवर्जून सांगायचंय, गेल्या 1.5 वर्षापासून तुम्ही तुमचे काका शरदचंद्र पवार साहेबांसोबत गद्दारी केल्यापासून जर भुजबळ साहेबांनी तुमची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वाढवण्याचं काम केलं, नाहीतर भुजबळ साहेबांसारखे अनुभवी आणि ज्येष्ठ नेते तुमच्या सोबत नसते तर तुमचे 5 आमदार सुद्धा निवडून आले नसते। आणि ज्या माणसाने तुमचं जीवाचं रान करून तुमची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वाढवण्याचं काम केलं, त्या माणसाच्या पाठीत खंजीर खुपसण्याचं काम अजितदादांनी केलंय। अजितदादांनी याचं उत्तर दिलं पाहिजे, कारण भुजबळ साहेबांचे समर्थक राज्यातच नव्हे देशात आहेत। पडळकर साहेबांचे समर्थक पूर्ण राज्यभर पडळकर साहेबांना मानणारा वर्ग आहे। त्यांना सुद्धा देवेंद्र फडणवीस साहेबांनी का मंत्रिपद दिलं नाही? कारण देवेंद्र फडणवीस साहेबांवर जे वार होते, ज्यांनी देवेंद्र फडणवीसांवर हल्ला केलाय, ते पूर्ण हल्ले स्वतःवर घेण्याचं काम, ते वार स्वतःच्या छातीवर घेण्याचं काम गोपीचंद पडळकर साहेबांनी केलेलं आहे। आणि जे लोक स्वतःच्या छातीवर नेत्यांचे वार स्वतःकडे घेतात आणि हल्ले स्वतःकडे घेतात, ह्या नेत्यांनाच का डावललंय हे आज आपल्याला प्रश्न पडलेला आहे। संपूर्ण राज्यातील ओबीसी आणि बहुजन समाजाला प्रश्न पडला आहे की 2 लढवय्ये नेते या मंत्रिमंडळात नाहीत आणि या मंत्रिमंडळात अनेक निष्क्रिय असे मंत्री याच्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेले असताना यांना का नाही दिलं? ठीक आहे, अनेक ओबीसींच्या आमदारांना मंत्रिपदाची शपथ दिली असेल, पण त्यापैकी काही ओबीसी लोकांनाच माहित नाही ते ओबीसी आहेत का म्हणून। अशा लोकांना मंत्रिपद देऊन नेमकं फडणवीस साहेबांनी आणि अजितदादांनी काय साध्य केले आम्हाला कळायला तयार नाही। त्यामुळं अजितदादा आणि फडणवीस साहेबांनी काहीतरी निर्णय घ्यावा आणि ओबीसी समाजाला भुजबळ साहेबांना का मंत्रिपद दिलं नाही हे अजितदादांनी सांगावं आणि पडळकर साहेबांना का मंत्रिपद दिलं नाही, त्यांची काय चूक झाली होती, का त्यांनी ही चूक होती का त्यांनी पडळकर साहेबांनी जेवढे फडणवीस साहेबांवर वार आले तेवढे वार पूर्ण स्वतःच्या अंगावर घेतले, सर्वांना अंगावर घेण्याचं काम केलं, ही त्यांची चूक झाली का ते फडणवीस साहेबांनी सांगितलं। आज भुजबळ साहेबांना आणि पडळकर साहेबांना मंत्रिमंडळात लोकांची एकदम अपेक्षा होती, आशा होती की हे पहिल्या 10 मध्ये शपथ घेतील, परंतु 39 मंत्र्यांनी शपथ घेऊन सुद्धा त्यांना संधी मिळाली नाही। त्यामध्ये ओबीसीच्या मनात अतिशय तीव्र संतापाची लाट आणि रागाची लाट आहे। सोशल मीडियाच्या माध्यमातून ओबीसी सध्या व्यक्त होतं।